श्री विठ्ठल चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी इयत्ता 6वीच्या विषयाचा पाठ सादर करणार आहे. पाठाचे नाव आहे सजीव सृष्टी. पाठ क्रमांक 2. यामधील घटक आहे सजीवांची लक्षणे. मुलांनो, आपल्याला माहित आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी, कुत्रा, मांजर, त्याचप्रमाणे जलचर प्राणी, सरपटणारे प्राणी, वनस्पती, जंगल, नदी, ओढे, पर्वत हे सर्व घटक निसर्गामध्ये आपण नियमित पाहत असतो. पण या सर्व घटकांमध्ये काही सजीव आहेत आणि काही निर्जीव आहेत. सजीव घटक कोणते आहेत तुम्हाला माहित आहेत का? ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. गाय, म्हैस, शेळी, पाण्यातील प्राणी, त्याचमुळे सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी आणि शेकडो प्रकारचे वनस्पती हे सर्व सजीव आहेत. का सजीव आहेत? तर ते हालचाल करतात, त्यांची वाढ होते, प्रजनन करतात, त्यांच्यामध्ये चेतना क्षमता आहे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्यांच्यामध्ये जीव आहे, म्हणून त्यांना आपण सजीव म्हणतो. सजीवांची लक्षणे आपण पाहिली आता. त्याचप्रमाणे सजीवांशिवाय इतर घटकही निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोणते? तर ते डोंगर, दरी, नद्या, ओढे, यंत्रे, कॅम्प्युटर आणि पाणी हे सर्व घटक देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण यामध्ये कोणत्याही प्रकारचं जीव नसतं. ते हालचाल करत नाही, त्यांच्यामध्ये चेतना क्षमता नसते, श्वसन करण्याची. सजीव सृष्टी थोडे आठवा. चित्रातील विविध घटकांची यादी करून ते सजीव आहेत की निर्जीव आहेत ते ठरवा. सजीवांची लक्षणे. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. निर्जीवांमध्येही वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे आहेत. या लक्षणांचा आपण अभ्यास करूया. सांगा पाहू, चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्यात कोणकोणते फरक दिसून येतात? चित्रामध्ये माणूस, त्याची लहान मुलं या ठिकाणी दिसत आहेत. मूल हळूहळू मोठे होत जाते, प्रौढ होते, त्यानंतर ते वृद्ध होते. तसंच प्राण्यांमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर कोंबडी मध्ये सुद्धा हेच दिसत आहे. बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादींमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात. कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबाबत माहिती मिळवा. करून पहा. कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधा व तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा. 10 ते 15 दिवसांनी निरीक्षण करा. काय दिसते? आकृती 2.3 प्रमाणे कुंडीतील रोपे कशी वाढतात हे दिसते. वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्या लक्षात येते? सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत असते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाहीत.
सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजेच शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. आकृती 2.4 वड व नारळ यांची वाढ. जरा डोके चालवा. आंबा, वड, पिंपळ आणि बांबू, नारळ, ताड या झाडांच्या वाढीत कोणता फरक दिसून येतो? वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते. पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. वनस्पतींमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. आकृती 2.5 प्रकाश संश्लेषण क्रिया. प्रकाश संश्लेषण क्रिया कशा पद्धतीने घडते हे या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. वनस्पती जमिनीतून पाणी आणि पोषक तत्व मुळांच्या साहाय्याने शोषून घेतात. पानांमध्ये असणारे हरितद्रव्ये सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि त्या ठिकाणी अन्न निर्मिती करत असतात. अन्न निर्मिती करत असताना कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन वायू हवेमध्ये सोडत असतात. अशा पद्धतीने प्रकाश संश्लेषण क्रिया घडत असते. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत. ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. आकृती 2.6 प्राण्यांचे अन्नग्रहण. बगळा पाण्यामधील मासे खात आहे. कोंबड्या गवतामध्ये कीटक शोधत आहेत. वाघाने प्राण्याची शिकार केली आहे. घोडा गवत खात आहे. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे. श्वसन. निरीक्षण करा व चर्चा करा. 1. स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा. काय जाणवते? 2. झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते? सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच श्वसन असे म्हणतात. मासा, साप, उंदीर, आळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात, तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे श्वसन करतात. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. आकृती 2.7 मध्ये सजीवांचं श्वसन हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. वनस्पती पानांच्या मार्फत, माणूस नाकाच्या माध्यमातून श्वसन करतो. मासा कल्ल्याच्या माध्यमातून श्वास घेत असतो.
थोडे आठवा. 1. आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा शरीरात उपयोग होतो का? 2. निरुपयोगी अन्न पदार्थांचे कशामध्ये रूपांतर होते? उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना उत्सर्ग असे म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. आकृती 2.8 मध्ये वनस्पतींचे उत्सर्जन या ठिकाणी दाखवले आहे. पानगळ या माध्यमातून वनस्पती उत्सर्जन करतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ, काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात. करून पहा. एक प्लॅस्टिकची पारदर्शक पिशवी घ्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावरती बांधा. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण करा. काय दिसते? पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजेच वनस्पती बाष्प रूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. उत्सर्जन हे सजीवांचे लक्षण आहे. जरा डोके चालवा. बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे? या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ हा डिंक आहे. निरीक्षण करा व चर्चा करा. तुम्ही हे अनुभवले आहे का? या क्रिया घडल्यानंतर काय झाले, काय बदल झाले ते तुम्हाला जाणवले का? 1. डोळ्यांवर अचानक प्रकाश पडला. 2. हाताला अचानक कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली. 3. लाजाळूच्या पानांना हात लावला. 4. दिवस मावळल्यावर अंगणातील अथवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागले व भोवती कीटक जमा झाले. आकृती 2.9 मध्ये वनस्पतीच्या पानावरील उत्सर्ग दिसत आहे. त्याचबरोबर लाजाळूचं झाड. त्यानंतर आकृती 2.10 मध्ये चेतना क्षमता व हालचाल. कुंडीतील वनस्पती. चेतना क्षमता व हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाय, म्हशींच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गायीचे हंबरणे या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अंगणात लावलेली वेल सुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते. म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांना केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. चेतना क्षमता हे सजीवांचे लक्षण आहे. जरा डोके चालवा. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांमध्ये चेतना कोणती व प्रतिसाद कोणता? वनस्पती व प्राणी यांच्या हालचालींमधील मुख्य फरक कोणता? सांगा पाहू. चित्रातून काय लक्षात येते? प्रजनन किंवा पुनरुत्पादन,
सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. त्यातून पिलांचा जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतींची नवी रोपे तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे. जरा डोके चालवा. पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती आजही का टिकून आहेत? आकृती 2.11 पुनरुत्पादन यामध्ये चिमणी हा पक्षी घरट्यामध्ये अंडी घालत आहे आणि ते अंडी उबवून पिल्लांना जन्म देत आहे. पानफुटी वनस्पती पानांपासून नवीन रोपं तयार करते. घोडा म्हणजे प्राणी पिलांना जन्म देतो आणि गुलाबाचं या ठिकाणी खोड लावलेलं आहे, फांदी लावलेली आहे आणि त्याच्यापासून नवीन रोप तयार होत आहे. निरीक्षण करा व चर्चा करा. ठराविक आयुर्मान. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्षे असते, तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो. सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झाले आहेत, कशापासून तयार झाले आहेत, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. आकृती 2.12 मध्ये आयुर्मान याविषयी माहिती मिळते. वनस्पती आणि प्राण्यांचे आयुर्मान कसे असते हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. माहित आहे का तुम्हाला, दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्षे असते. मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. सांगा पाहू, मधमाशांचे पोळे, एखादी भिंत यांचे निरीक्षण करा. ते कशाचे बनलेले असतात? मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे तुम्हाला दिसले असतील. हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते. घराच्या भिंती सुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या की भिंत तयार होते. पेशीमय रचना. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या साहाय्यानेच पार पडतात. काही सजीव एकच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एक पेशीय सजीव असे म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. अमिबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत, तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवांमधील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. कोण काय करते
भारतातील विविध भागांतील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे करतात. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थांशी संपर्क करून आपल्याला त्यांची माहिती मिळवता येते. सांगा पाहू, वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे उपयुक्त ठरतात? उपयुक्त सजीव. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात. तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. अपायकारक सजीव. आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचीड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. प्राण्यांप्रमाणे काही वनस्पतीही अपायकारक ठरतात. उदाहरणार्थ गाजर गवत, तण, अमरवेल इत्यादी. खाज कोयलीच्या शेंगा, आळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कण्हेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे आजार पसरतात. हिंस्र सजीव. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मानव यांचे बळी घेतात. माहीत आहे का तुम्हाला? माहिती मिळवा. आपल्या सभोवताली आढळणारे विविध वनस्पती व प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी या वाहिन्यांवरील कार्यक्रम बघा. मिळवलेल्या माहितीच्या आधारे वर्गात चर्चा करा. हे नेहमी लक्षात ठेवा. निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा. विनाकारण वनस्पतींची पाने, फुले, फळे तोडू नये. प्राण्यांची शिकार करू नये. त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. आता हा पाठ शिकल्यानंतर आपल्याला काय येते? आपण काय शिकलो? वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतना क्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान,
पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत. प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात, तर वनस्पती खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे श्वसन करतात. शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता सर्व सजीवांमध्ये दिसून येते. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच सजीवांमध्ये हालचाल होते. वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. सजीवांचा जीवनकाल ठराविक असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. अनेक प्राणी व वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. काही प्राणी व वनस्पती आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात. सजीवाचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय. याप्रमाणे आपण सजीव सृष्टी हा पाठ आज शिकलो. मुलांना आपण आता सजीव सृष्टी आपण पाहिली. त्या सजीव सृष्टीमध्ये वेगवेगळे घटक आपण पाहिले. हे सर्व घटकांचा अभ्यास पाठ्यपुस्तकातून करा आणि स्वाध्याय सोडवा. ते सोडून आपल्या वर्ग शिक्षकांना तुम्ही दाखवा.